नमस्कार, बांधकाम कामगार योजना यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी सांगणार आहे. बांधकाम योजना पक्की खबर. याच कामगारांना मिळणार दिवाळी बोनस 5,000 रुपये. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. योजना या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, चला आज बघूया. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये एक पुन्हा टॉपिक आलेला आहे. राज्य सरकारने एक मस्त निर्णय घेतलेला आहे, तो मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करून ही माहिती नक्की कळवा. तर चला सुरू करूया. बांधकाम कामगारांना 5,000 रुपये दिवाळी बोनस मिळणार. हो मित्रांनो, तुम्ही ऐकलंय ते खरं आहे. बांधकाम कामगारांना 5,000 रुपये दिवाळी बोनस मिळणार आहे. ही खुशखबर आहे मित्रांनो. तर कसं आहे, राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी दिवाळी पूर्व एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी आहे मित्रांनो. महाराष्ट्र राज्यात मंत्रिमंडळात बैठकीत सक्रिय कामगारांना दिवाळीचा बोनस म्हणून 5,000 रुपये इतके अनुदान, थोडक्यात अर्थसहाय्य देण्याचा महत्त्वाचा निर्णय काल घेण्यात आला. तर हा बोनस थेट कामगारांना आर्थिक पाठबळ देण्याच्या सरकारच्या कल्याणकारी धोरणाचा एक भाग आहे मित्रांनो. तर किती कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार मित्रांनो? तर या निर्णयामुळे राज्यातील 54 लाखाहून अधिक बांधकाम कामगारांना थेट फायदा होणार आहे. आणि यासाठी ज्यांचे कोणाचे कामगार कार्ड ॲक्टिव्ह आहे मित्रांनो, त्यांनाच या गोष्टीचा लाभ मिळणार आहे. तर सक्रिय कामगारांची संख्या सांगतो मित्रांनो मी तुम्हाला. 10 सप्टेंबर 2025 पर्यंत मंडळामध्ये 28,73,568 इतके नोंदणीकृत कामगार आहे मित्रांनो. नोंदणीकृत कामगार आहे आणि नूतनीकरणाचे वेटिंगवर असलेले कामगार मित्रांनो 25,65,017. तर एकूण असे 54,38,585 कामगार आहे मित्रांनो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आणि शर्ती आहे. तर या अशा आहे मित्रांनो, खालीलप्रमाणे. व्हिडिओ लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. बांधकाम कामगारांना या बोनसचा लाभ घेण्याकरता काही गोष्टी अनिवार्य अटी टाकलेल्या आहेत त्यांनी. तर काय अटी आहे? कामगारांचे कार्ड ॲक्टिव्ह असणे गरजेचे, किंवा कामगारांचे कार्ड नूतनीकरण म्हणजे रिन्यूअल झालेले पाहिजे. आणि जी आत्ता सध्या स्थितीमध्ये ॲक्टिव्ह कार्ड आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल मित्रांनो. नूतनीकरण करा. मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले नूतनीकरण रिन्यू करून घ्या मित्रांनो. व्हिडिओ पहिलाच बनवला आहे मी, त्यामुळे थोडी चुकलं असेल तर माफ करावी. आणि माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.